आज मी येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पर्यावरण दक्षता मंडळ आणि मँग्रोव्ह फाउंडेशन या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला आज इथे बोलायची संधी दिली. जसं आतापर्यंत आपण ऐकत आलो की टर्टल कॉन्झर्वेशन किंवा महाराष्ट्रात कासव आहे आणि कोणत्या प्रकारची कासवं आहेत. ऑलरेडी सी टर्टल सगळ्यांनाच माहिती आहे, ज्ञात आहे. पण त्याआधी आणखी कोणते कासवं आहेत. त्याचप्रमाणे मँग्रोव्ह फाउंडेशन आणि मँग्रोव्ह सेल हे कशा प्रकारे कार्यरत आहेत या विषयात, तर ह्या सगळ्याबद्दलची आपण येथे माहिती घेऊ. तर लहान असल्यापासून मला मरीन कॉन्झर्वेशन किंवा ओशनोग्राफी या बाबतीत खूप आवड होती. आणि मग ही आवड पुढे कशी न्यायची, मग त्यासाठी मग ओशनोग्राफीमध्ये मास्टर्स केलं आणि मग त्याच्यामध्ये पुढे त्याच विषयात अभ्यास केला आणि त्याच विषयात पुढे आज मी काम पण करत आहे, याचा मला आनंद वाटतो. तर मग जेव्हा मी लहान होतो तेव्हा बऱ्याच मी मुंबईत राहतोय आणि वरळीच्या कोस्टल एरियामध्ये राहायचो. तर त्यामुळे समुद्रकिनारे अगदी जवळ असायचे. त्यामुळे फावल्या वेळात समुद्रकिनारी जाऊन विविध प्रकारचे प्राणी, त्याच्यानंतर मग कोणत्या प्रकारचे जीव तिथे आढळतात यांचं म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन करायचं. त्यावेळी काही कॅमेरा वगैरे नव्हते, तर त्याच्यामुळे फक्त ऑब्झर्वेशन करायचं. त्यानंतर डिग्री घेताना कळालं की कोणत्या कोणत्या प्रकारचे विविध प्राणी असतात आणि मग त्यांचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टंट काय असतं आणि त्यांचं कॉन्झर्वेशन करणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे हळूहळू कळत गेलं. पण मी कॉलेजमध्ये असेपर्यंत तरी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर कासवं अंडी देण्यासाठी येतात हे मला कधीच माहिती नव्हतं. म्हणजे असं नाही की लहानपणापासूनच मला कासवांबद्दल माहिती होती किंवा कॉलेजमध्ये असताना माहीत पडलं, पण कासवं आपल्या किनारी येतात हे अंडी देण्यासाठी हे मला खरंच माहीत नव्हतं. आणि त्याहूनही अधिक तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही, पण मुंबईत सुद्धा कासवं अंडी द्यायला यायची. हे खूप म्हणजे महत्वाचं आहे. म्हणजे आज मुंबईला आपण म्हणजे एवढं डेव्हलप झालेलं आहे की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की इथे तर पोल्युशन एवढं आहे की इथे काय डायव्हर्सिटी असेल, पण तसं नाही. आजही तिथे बरीच डायव्हर्सिटी सापडते. अशा बऱ्याचशा स्पीशीज आहेत ज्या मुंबईतून डिस्क्राईब झाल्या होत्या ओरिजिनली मरीन स्पीशीज. तर त्याचप्रमाणे कासव सुद्धा इथे अंडी द्यायला यायचे हे माहीत नव्हतं. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग तर 1985चा शेवटचा रेकॉर्ड आहे ज्यावेळी मुंबईत ऑलरेडी सी टर्टलचं नेस्टचं रेकॉर्ड आहे. तर त्याच्यानंतर पुन्हा कधी इथे कासव अंडी देण्यासाठी आले हे आपल्याला अजून ज्ञात नाही किंवा तसे आपल्याकडे सॉलिड प्रूफ पण नाही. तर मग पुढे आपण बघूया की कासवाबद्दल आपण जेव्हा म्हणतोय तर बऱ्याच ठिकाणी मगाशी सरांनी सांगितलं की आपल्याला कासव ज्ञात होते ते म्हणजे आपल्या बाजूला विहिरीत असलेले किंवा आता बरेच जण ॲक्वॅटिक ट्रेड जे चालतं त्याच्यामध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये आपण पाहिले असतील तर ते कासव आपल्याला माहिती असतात. बऱ्याच लोकांच्या घरात सुद्धा असतात. त्यापैकी बऱ्याचशा स्पीशीज ज्या आहेत त्या प्रोटेक्टेड स्पीशीज पण असतात ज्या खरं तर पाहायला गेल्या नाही पाहिजेत, पण त्यातूनच आपल्याला कासवही ज्ञात असतं. पण जी सी टर्टल असतात तर त्यांचं इव्होल्युशन कसं झालं किंवा त्यांचं ओरिजिन काय आहे हे जर आपल्याला बघायचं झालं तर जुरासिक एरा जो होता, म्हणजे ज्यावेळी जुरासिक पार्क वगैरे तुम्ही बघितलं असाल तर त्यामध्ये जे डायनोसॉर्स दाखवायचे किंवा इथे आता माहित नाही की किती बॅकग्राऊंड सायन्स बॅकग्राऊंड आहे, पण जो जुरासिक एरा आपण म्हणतो त्या काळात जे प्राणी आहेत तर ते हार्डली काहीच प्राणी आता जिवंत आहेत आणि त्यापैकी म्हणजे सी टर्टल हे. तर जे डायनोसॉर्सने ज्यांना झेपवलं नाही, म्हणजे ज्यावेळी आता बरंच म्हटलं जातं की त्यावेळी नक्की काय झालं असेल आपल्याला माहित नाही, पण काही जण म्हणतात की उल्कापात झाला, मेटेओराइटमुळे पृथ्वीवरती उल्कापात झाल्यामुळे मग बऱ्याचशा ज्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळे मग जे डायनोसॉर्स होते ते नष्ट झाले. पण तो काळ सुद्धा हे जे सी टर्टल्स आहेत त्यांनी तो सहन केला आणि ते अजूनपर्यंत जिवंत आहेत. आणि तसं बघायला गेलं तर इव्होल्युशन जे होत गेलं त्यांचं, तर एकदा जे ते इव्हॉल्व झाले होते सी टर्टल म्हणून, सो त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये फार काही चेंजेस झाले नाही, त्यांच्यामध्ये फार काही अडॅप्टेशन झालेले नाही. ते आहेत तसेच आहे अजूनही जुरासिक एरापासून. सो जर या चित्रात तुम्हाला दिसत असेल तर सुरुवातीला लँड ॲनिमल्स होते ते आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन मध्ये जेव्हा त्यांचा संबंध सतत पाण्याशी लागला आणि इव्होल्युशन मध्ये मग त्यांच्यामध्ये हे काही असे बदल होत गेले. सो बेसिकली हे जे सी टर्टल्स आहेत ते रेप्टाईल्स आहेत, म्हणजे सरपटणारे प्राणी, म्हणजे जसं साप आहे, पाल आहे, त्यांच्यासारखे हे प्राणी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे उभयजन प्राणी आहेत किंवा ॲम्फिबियन्स आहेत, तर तसं नाही. ॲम्फिबियन्स म्हणजे जे प्राणी पाण्यात राहू शकतात आणि जमिनीवर पण राहतात ते,
पण सी टर्टल्स आहे ते रेप्टाइल्स आहेत. त्याचे बरेचसे कॅरेक्टर्स आहेत. पहिलं म्हणजे ते अंडी देतात, त्याच्यानंतर त्यांचं जे वरचं पॅटर्न असतं शेल आपण जे म्हणतो त्यावरती ते स्केल्स असतात आणि त्यांचे जे व्हर्टिकल रिब्स होते ते मॉडिफाय झाले त्यांच्या शेलमध्ये आणि अशा प्रकारे त्यांना ते शेल आलं आणि त्यांच्या इंटरनल ऑर्गन्सना प्रोटेक्शन दिलं गेलं. त्याच्यानंतर मग जे बाकीचे रेप्टाइल्स असतात कोल्ड ब्लडेड असतात की त्यांना ते थर्मोरेग्युलेट करून त्यांना त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. तर तशाच प्रकारे सी टर्टल्स सुद्धा त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात वेगवेगळे प्रकार वापरून. सो त्यानंतर हे जे सी टर्टल इव्हॉल्व्ह झाले तर सी टर्टलमध्ये मेल आणि फिमेल असे सेक्शुअल आपण डायमॉर्फिझम करतो आणि तसं बघायला गेलं तर मेल आणि फिमेल सी टर्टल्समध्ये वेगळे ओळखणं फार कठीण आहे. अगदी काहीच कॅरेक्टर्स आहेत ज्याच्यामधून आपल्याला ओळखता येतं. तर मेल सी टर्टल्स जे असतात त्याच्यामध्ये त्यांची शेपटी खूप मोठी असते, पण जेव्हा ऍडल्ट होतात तेव्हाच आपल्याला ते दिसून येतं. एक सब ऍडल्ट किंवा ज्युवेनाइल स्टेजमध्ये ते सांगणं खूप कठीण आहे आणि बेसिकली ती मोठी होते कारण त्यांचे कॉप्युलेटरी ऑर्गन्स असतात ते त्यांच्या टेलिव्हिजनमध्ये असतात, म्हणून मेल टर्टल्स असतात त्यांची शेपटी मोठी होते. आणि फिमेल टर्टल्स आणि ते सोडल्यास बाकी मेल आणि फिमेल सी टर्टल्समध्ये फार काही जास्त फरक नाही आहे. विशेष सांगायचं झालं तर मेल सी टर्टल्स कधीच जमिनीवर येते किंवा कधीच बीचवर येते. आपण जे मगाचपासून ऐकतोय की सी टर्टल्स येतात अंडी देतात, तर त्यामध्ये फक्त फिमेल टर्टल्स आहेत तेच बीचवर येतात किंवा लँड टुवर्ड्स लँड येतात. मेल सी टर्टल्स असतात ते कधीच बीचवर येत नाहीत किंवा लँड टुवर्ड्स लँड येत नाही. तर जेव्हा ब्रीडिंग सीझन असतं तेव्हा मेल आणि फिमेल टर्टल्स किनाऱ्याजवळ येतात आणि मग त्यांचं ब्रीडिंग होतं. पुढे अंडी जी असतात त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि मग फर्टिलाइज्ड अंडी किनाऱ्यावर देण्यासाठी फिमेल टर्टल बीचवर येते. आणि जसं मी सांगितलं की मेल सी टर्टल असं नाहीये की बीचवर येतात आणि मग त्यांचं मेटिंग किंवा फर्टिलायझेशन होतं, तसं नाहीये. तर ते सगळं समुद्रात होतं ही जी क्रिया असते ती. सो त्याच्यानंतर मग जेव्हा फिमेल सी टर्टल असतात ते बीचवर आल्यानंतर जर तुम्ही त्यांचे ऑर्गन्स पाहिले असतील तर त्यांचे अडॅप्टेशन्समध्ये बरेचसे चेंजेस झाले. त्यांचे फ्रंट फ्लिपर्स जे असतात पुढील जे पाय असतात ते फ्लिपर्समध्ये कन्वर्ट झालेले आहेत. एकतर त्याचा उपयोग पोहण्यासाठी होतो आणि त्यांचा जर शेप बघितला तुम्ही तर ते अगदी एरोडायनॅमिक असतात. त्याच्यामुळे मग पाण्याच्या विरुद्ध किंवा पाण्यामध्ये पोहताना त्यांना ते खूप इझिली ते पोहू शकतात. आणि पाठचे जे फ्लिपर्स असतात ते देखील काहीसे चपटे असतात. तर जेव्हा ते सी टर्टल क्रॉल करून बीचवर येतात आणि त्यांना योग्य ती जागा ती निवडतात, बऱ्याच वेळा ते 3-4 जागा बघतात तरी पण त्यांना सुटेबल जागा वाटली नाही तर मग ते दुसरीकडे जाऊन नेस्ट करतात किंवा काही वेळा ते करत पण नाही. पण एकदा त्यांना सुटेबल जागा मिळाली मग त्यानंतर ते तिथे पाठचे किंवा हँड फ्लिपर्स आपण म्हणतो मागचे जे फ्लिपर्स असतात त्याने खड्डा करतात आणि त्यामध्ये अंडी देतात. आणि त्या अंड्यातून जेव्हा पिल्लं बाहेर येतात, आता इथे मी तुम्हाला जे लाईफ सायकल दाखवलेलं आहे, सी टर्टल बीचवर येतात, अंडी देतात आणि जवळजवळ 1 ते 1.5 फीट एवढं खड्डा ते खणतात पाठच्या पायाने आणि मग त्यामध्ये अंडी देतात. आणि अंडी दिल्यानंतर मग ती सरळ मादी जी असते मादी कासव ती निघून जाते. म्हणजे बऱ्याच प्राण्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की पॅरेंटल केअर असते, तर ह्या कासवांमध्ये किंवा ह्या प्राण्यांमध्ये अशी पॅरेंटल केअर दिसून येते. फक्त बीचवर येऊन योग्य ती जागा निवडण्याखेरीज अजून काही पॅरेंटल केअर नसते. ते अंडी देतात आणि ती मादी निघून जाते. मागे तिला माहितीच नसतं की आपल्या पिल्लांना किंवा अंड्यांना कोण खात आहे किंवा कोण ती संरक्षित आहेत की नाही, त्यातून किती पिल्लं बाहेर येतील, कशी जास्तीत जास्त पिल्लं बाहेर येतील हे त्या मादीचं कन्सर्न नसतं. ती फक्त अंडी देते आणि निघून जाते. फक्त सुटेबल जागा शोधणं हेच तिचं काम असतं. तर त्यानंतर ती जेव्हा मादी निघून जाते त्याच्या एकंदरीतच 55 ते 60 दिवसानंतर या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात आणि मग ते जवळजवळ खाली 1-1.5 फीट खाली असतात पिल्लं आणि मग ती वर इमर्ज होतात, बाहेर येतात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर मग त्यांना वर यायला जवळजवळ 1-2 दिवस जातात. म्हणजे अंड्यातून बाहेर आल्यानंतर 1-2 दिवस ते आतमध्ये नेस्टच्या आतमध्येच असतात आणि मग बाहेर आल्यानंतर जे सगळ्यात मोठे पिल्लं असतात किंवा जे सगळ्यात स्ट्रॉंग किंवा सुदृढ पिल्लं असतात तर ते लवकर क्रॉल करून बाहेर येऊन मग ते समुद्राच्या दिशेने जातात. आणि मग ह्यांची जी ऑन एन ॲव्हरेज सक्सेस रेशो असतो तो नॅचरली 70% एवढा असतो. म्हणजे समजा 100 अंडी दिली असतील तर त्यातून 60 ते 70% पिल्लं बाहेर येतात आणि बाकीच्या अंड्यातून पिल्लं बाहेर येत नाही.
तर मग आपण आता कासवांबद्दल बोलतोय किंवा सी टर्टल्स बद्दल बोलतोय, तर आपल्या जगात किंवा आपल्याला ऑलिव्ह रिडलीच आतापर्यंत सगळ्यात नोन सी टर्टल आहे. म्हणजे आपल्या किनारी ऑलिव्ह रिडली टर्टल येतं किंवा बऱ्याचशा न्यूजमधून किंवा आता बऱ्याचशा सिलेबसमध्ये पण ते इन्क्लूड झालेलं आहे. आणि तर मी ऐकलंय की काही स्कूल सिलेबसमध्ये पण ऑलिव्ह रिडली कासवांवरती एक लेसन्स वगैरे पण ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे आजकाल मुलांना ऑलिव्ह रिडली कासव माहिती असतात. पण जगभरात अजूनही काही स्पीशीज आहेत त्या आपण पाहू. तर सगळ्यात पहिला म्हणजे सगळ्यात छोटं आणि पहिला म्हणजे केम्स रिडली टर्टल. हे जे चित्र आहे ते केम्स रिडली टर्टलचं आहे. त्यानंतर मग ऑलिव्ह रिडली टर्टल, नंतर मग फ्लॅटबॅक टर्टल, हॉक्सबिल टर्टल, ग्रीन सी टर्टल, लॉगर हेड. तर हे काही जर मोजता आले तर हे 6 स्पीशीज ज्या आहेत त्या आपल्या जगभरात आढळतात. आणि त्यापैकी महाराष्ट्रात सांगायचं झालं तर ऑलिव्ह रिडली जे कासव आहे ते कॉमनली आपल्या इथे नेस्ट करण्यासाठी येतं. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं किंवा एक इंटरेस्टिंग म्हणजे स्पीशीज म्हणजे सी टर्टलची, ती म्हणजे लेदरबॅक. तर आता मी इथे 5ही कासव जे होते ते एका स्लाइडवर घेतले होते आणि लेदरबॅक जे ते एका वेगळ्या स्लाइडवर घेतले. कारण सांगू शकता तुम्ही काय असेल? कारण त्याला साईज ते खूप मोठं असतं. तर हेच दाखवण्यासाठी मी ते वेगळ्या स्लाइडवर घेतलंय. म्हणजे बाकीच्या कासवांसोबत ते मावू शकत नाही एका स्लाइडवर. तर हे नॅचरली किंवा इकॉलॉजिकली पण ते तेवढंच मोठं असतं. तर जवळजवळ ते 6 फीट एवढं कासव मोठं होतं. जर फोटोग्राफिकली दाखवायचं झालं तर पहिल्या चित्रात जे तुम्हाला दिसतंय एक मुलगी बसलेली कासवाच्या शेजारी, ते लेदरबॅक टर्टल आहे आणि ते फुल्ली ग्रोन नाहीये. तर जवळजवळ लेदरबॅक जे सी टर्टल जे आहे ते 6 फीट इतकं मोठं होतं. म्हणजे आता माणसं आपली उंची जी असते ती साधारण 5-5.5 फूट असते, काही लोकांची 6 फीट असते. सो 6 फीट किंवा त्याहून कधी कधी अधिक वाढतात, ते 6.5 फीट वगैरे. तर तेवढे मोठे हे कासव असतात. आणि दुसरं चित्र तुम्हाला दिसत असतील तर डॉक्टर मानस मांजरेकरच बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे बरेचसे कासव तुम्हाला दिसत आहेत. तर ते ऑलिव्ह रिडली सी टर्टल्स आहेत. तर साईज कम्पेअर करायचं झालं ह्युमन बॉडीशी तर म्हणून मी हे 2 फोटोज लावलेले आहेत की जेणेकरून ऑलिव्ह रिडली आणि लेदरबॅक हे किती ह्यांच्या साईज मध्ये किती फरक आहे हे आपल्याला यावरून दिसून येतं. हा जो फोटो होता मानस सरांचा तर तो ओरिसातलाच फोटो आहे आणि तिथे जर तुम्हाला दिसले तर बरेचसे कासव शेवटपर्यंत असे अंडी देण्यासाठी बीचवर आलेले आहेत. तर हे एक वेगळं फिनॉमिनॉन आहे ज्याला आरीवाडा म्हणतात. आरीवाडाला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इंग्लिशमध्ये अरायवल म्हणतात. तर बरेचसे कासव किंवा मिलियन्स ऑफ ऑलिव्ह रिडली सी टर्टल्स तर हे फक्त रिडली स्पीशीज जे आहेत केम्स रिडली आणि ऑलिव्ह रिडली यांच्यामध्येच दिसून येतं. तर हे सगळे कासव एकत्र येतात म्हणजे लाखोनी कासव. आपल्या इथे जसं महाराष्ट्रामध्ये स्पोरॅडिक नेस्टिंग होतं सो तसं नाहीये. तर हे ओडिसामध्ये गहिरमाथा आणि ऋषिकुल्या या काही जागा आहेत तर तिथे आरीवाडा आपल्याला दिसतो. कधी कधी दरवर्षी तर कधी कधी वर्षातून 2 वर्षाच्या गॅपने वगैरे पण आरीवाडा दिसतो. तर इथे लाखोनी टर्टल हे सगळे एकत्र येतात आणि अंडी देतात. तर हे एकत्र कसे येतात, एकमेकांशी कसे कम्युनिकेट करतात हे अजूनपर्यंत कोणालाच कळलं नाही. म्हणजे आता आपण म्हणतो की सायन्स एवढ्या ऍडव्हान्स लेवलला गेलाय पण परंतु अजूनपर्यंत हे टर्टल्स एकमेकांशी कसे कम्युनिकेट करतात किंवा आज आपल्याला सगळ्यांना इकडे एकत्र यायचं असेल तर आपल्याकडे फोन आहे, एकमेकांशी आपण फोनवर बोलतो. तसंच बाकीचे प्राण्यांमध्ये बरेचसे क्यूज असतात, पक्ष्यांमध्ये असतात. जेव्हा एकमेकांशी बोलतात आणि ते फ्लॉक ओढून दुसरीकडे जातात, मायग्रेट होतात तर त्यांच्यामध्ये बरेचसे क्यूज आयडेंटिफाय झालेले आहेत. पण टर्टल्समध्ये हे कोणते क्यूज वापरतात किंवा ह्यांना कसं कळलं की आता जाऊन सगळ्यांनी एकत्र जाऊन अंडी द्यायचे हे कोणालाही माहिती नाही. आरीवाडा का करतात ह्याच्यामध्ये काही सायंटिस्ट किंवा काही रिसर्चर्सने असं सांगितलंय की जेव्हा एकत्र जाऊन नेस्टिंग करतात तर त्याच्यामुळे त्याचं थ्रेट कमी होतं. म्हणजे सपोज एकच अॅनिमल बीचवर गेलं तर त्यांच्यासाठी बरेच प्रेडेटर्स असतात. म्हणजे काही ठिकाणी जॅकल्स, फेरल डॉग्स, त्याच्यानंतर अजून काही वाईल्ड अॅनिमल्स असतील ते कासवांना जाऊन त्रास देतात, मारू शकतात. ह्यांचे बाकीचे जे लँडवरचे कासव असतात, लँड टर्टल्स वगैरे, त्यांचे कसे हातपाय आतमध्ये जातात तसे ह्यांचे हातपाय आत जात नाही. सो त्याच्यामुळे ह्यांना बाकी काही प्रोटेक्शन नसते एकदा बाहेर आल्यानंतर. सो पाण्यामध्ये ते खूप स्विफ्टली पोहू शकतात. फार काही त्यांचे प्रेडेटर्स नाही आहेत तर मोठे शार्क्स वगैरे सोडल्यास. पण जेव्हा लँडवरती येतात तेव्हा ते प्रेडेशनसाठी खूप ससेप्टिबल होतात.
सो त्याच्यामुळे मग आरिवाडाच्या वेळी जेव्हा ते सगळे एकत्र जातात बीचवरती, तर त्यावेळी मास कॉन्ग्रिगेशन असल्यामुळे त्यांचं प्रेडेशनची शक्यता खूप कमी होती. आणि खूप कमी ॲनिमल्स एक म्हणजे गर्दीमध्ये येऊन प्रेडेट करत नाही. तर त्याचप्रमाणे त्यांची जी पिल्लं बाहेर येतात कालांतराने, सो ती पिल्लं सुद्धा एकत्र पाण्यामध्ये जातात. सो बऱ्याच वेळा असं असतं की जेव्हा पिल्लं बाहेर जातात आणि नॅचरली त्यांना प्रोटेक्शन दिलेलं नसतं, सो प्रोटेक्शन जेव्हा दिलेलं नसतं तेव्हा ते स्वतःहून गटातून बाहेर येतात आणि मग समुद्राच्या दिशेने चालू लागतात. पण जेव्हा इथे हे आरिवाडाच्या वेळी पिल्लं बाहेर येतात तेव्हा म्हणजे तुम्ही विचार करा 120 अंडी असतील पर एका नेस्टमध्ये, त्याच्यातून 70 पिल्लं बाहेर येतात. असे मिलियन्स ऑफ नेस्ट असतील तिथे, आणि मग त्याच्यातून किती पिल्लं बाहेर एकत्र जातात. म्हणजे अगदी खूप म्हणजे जर तुम्हाला आरिवाडा बघायला मिळाला तर तुम्ही खूप लकी असाल. पण ते खूप बघण्यासारखी एक गोष्ट आहे. सो तेवढी पिल्लं ती एकत्र समुद्राच्या दिशेने जात असतात. तर त्यावेळी सुद्धा प्रेडेशनचं प्रमाण खूप कमी होतं. हे काही कारण असू शकतात की ते एकत्र येऊन नेस्टिंग का करतात किंवा आरिवाडा का होतात. सो इथे एक चार्ट दाखवलेला आहे की एकंदरीत जर साईज कम्पेअर करायची झाली तर सी टर्टल्स म्हणजे सगळ्यात मोठं लेदरबॅक आहे. आणि केम्सडली किंवा इथे जे टर्टल्स दाखवले आहेत तर ते फक्त महाराष्ट्रात आढळणारे आहेत. सो त्यापैकी ऑलिव्ह रिडली आपल्या किनारी अंडी देण्यासाठी येतात. आणि रिसेंटली ह्याच नेस्टिंग सीझनमध्ये ग्रीन सी टर्टलचं पण रेकॉर्ड आपल्याला कळालं की सिंधुदुर्गात 3 ठिकाणी आपल्याला ग्रीन सी टर्टलचे पण नेस्ट मिळाले. सो त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ह्या 2 स्पीशीज आपल्या किनारी अंडी देण्यासाठी येतात. त्याखेरीज आपल्याकडे लॉगर हेड, हॉक्सबिल आणि ग्रीन सी लेदरबॅक ह्यांचे सुद्धा रेकॉर्ड्स आपल्याला महाराष्ट्रातून झालेले आहेत किंवा आपल्या इकडे आढळलेले आहेत. तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याबद्दल सांगायचं झालं तर जसं मगाशी मानसरांनी सांगितलं की रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ऑलिव्ह रिडली सी टर्टलचं नेस्टिंग आहे. तर रायगडमध्ये काही 4 ठिकाणे, रत्नागिरीत एक 13-14 ठिकाणं आहेत किंवा नेस्टिंग बीचेस आहेत. सिमिलरली सिंधुदुर्गात सुद्धा एक 13-14 ठिकाणे जिथे ऑलिव्ह रिडली सी टर्टलचं कॉन्झर्वेशन होतं. तर 2002 मध्ये मगाशी सांगितलं की टर्टल कॉन्झर्वेशन चालू झालं किंवा सह्याद्री निसर्ग मित्र यांनी टर्टल कॉन्झर्वेशन चालू केलं. सो त्याआधी पण आपल्या इथे नेस्टिंग व्हायचं, पण आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं किंवा रिसर्चर्सला सुद्धा माहिती नव्हतं. कॉन्झर्वेशन जे करायचंय कॉन्झर्वेशनिस्ट त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की इथे कासव अंडी देण्यासाठी येतात आणि मग नक्की त्यांचं काय होतं. पण मग जेव्हा SNMने त्यांचे काही सर्वे केले तर इनिशियली त्यांना कळालं की ही जी अंडी आहे तर ती गावात खाली जातात थ्रू आउट द महाराष्ट्र. किंवा पहिल्यांदा त्यांना कळालं की वेळासमध्ये जेव्हा ते सी इगलचं सर्वे करायला गेले होते तेव्हा अपॉर्च्युनिस्टिकली त्यांना ती कासवाची अंडी बीचवर दिसली किंवा त्याचे खवले दिसले बीचवर. सो तेव्हा जेव्हा त्यांनी इन्क्वायरी केली तेव्हा त्यांना कळालं की कासव इथे अंडी देण्यासाठी येतात आणि त्याच्यानंतर मग लोक कासवाच्या अंडी खातात. काही ठिकाणी तर कासव सुद्धा खातात. म्हणजे महाराष्ट्रात नाही, इंडियात नाही तर बऱ्याच देशांमध्ये कासवांचं मीठ हे डेलिकेसी म्हणून मानलं जातं. सो तेव्हा त्या काळात बऱ्याच कासवांचं किंवा त्यांच्या अंड्यांचं प्रेडेशन व्हायचं बाय ह्युमन्स. म्हणजे बाकीचे वाईल्ड अॅनिमल्स तर वेगळे, फक्त आपल्याकडूनच एवढं प्रेडेशन व्हायचं. पण म्हणून मग SNMला वाटलं की ही एक स्पीशीज आहे ज्यांना आपण कॉन्झर्व केलं पाहिजे. आणि तिथून मग ती चळवळ चालू झाली आणि तिथून मग टर्टल कॉन्झर्वेशन प्रोग्राम स्टार्ट केला. तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल की टर्टल फेस्टिवल, म्हणजे आता लोकांशी जेव्हा ते बोलले तेव्हा लोक बोलले की आम्ही का वाचवायचं या स्पीशीजला, आम्हाला काय मिळणार आहे. सो लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी मग त्यांनी टर्टल फेस्टिवल स्टार्ट केला, ज्याच्यातून त्यांना आता लाईव्हलीहूड मिळतं. बरेच लोक कासवाची पिल्लं बघण्यासाठी तिथे जातात आणि मग ती पिल्ले बघण्यासाठी आपण त्यांच्याच लोकांच्या घरात राहतो होमस्टेजमध्ये. सो आणि तिथून मग त्यांना लाईव्हलीहूड मिळतं. आणि मग हा प्रोग्राम पुढे कॅरी फॉरवर्ड झाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे. आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे टर्टल कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट जसं टायगर किंवा एलिफंट प्रोजेक्ट वगैरे असतात फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मोठे प्रोग्राम्स, तसंच कोस्टल एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा थ्रू आउट इंडिया टर्टल कॉन्झर्वेशन प्रोग्राम स्टार्ट झाला. आणि मग त्याच्या अंतर्गत आपण विशिष्ट काही उपाययोजना राबवल्या. तर मग ही जी कासवाची अंडी आहे ती जमा करण्यासाठी आपण तिकडच्या लोकांना अपॉइंट केला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून. तर त्यांचं काम असतं की ही जी कासवाची अंडी आहे ती उचलून हॅचरीमध्ये आणायची. आता हॅचरीमध्ये का आणायची, नॅचरली पण ती हॅच होऊ शकतात बरोबर, असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो. तर हॅचरीमध्ये यासाठी आणतो कारण नॅचरली जर आपण तसेच ठेवले तर आपण 24 तास त्याच्या बाजूला नाही राहू शकत. आणि बरेचसे प्रेडेटर्स असतात जसे कुत्रे, जॅकल्स, तिथे हायना आहेत, काही वेळा तिकडे लेपर्ड्स पण यायचे. सो अशा प्राण्यांपासून त्या अंड्यांचं संरक्षण व्हावं यासाठी मग त्यांना
अशा हॅचरीमध्ये आणलं जातं. मधलं जे चित्र दिसतंय ती हॅचरी आहे. हॅचरी बेसिकली कुंपण असते, जाळी असते आणि त्या कुंपणामध्ये आतमध्ये हे सगळे एग्स जे असतात ते रिलोकेट करतो. अख्खच्या अख्खं नेस्ट रिलोकेट केलं जातं आणि मग जेव्हा ती पिल्लं बाहेर येतात त्यांना सुखरूप समुद्रात सोडलं जातं. आणि ही जी क्रिया आहे म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो आतापर्यंत 2006 पासून आतापर्यंत कंटिन्यू राबवला गेला आणि ह्याला खूप मोठं सक्सेस मिळालंय. म्हणजे ऑलिव्हिडी टर्टल कॉन्झर्वेशन किंवा इन जनरल टर्टल कॉन्झर्वेशन पूर्ण थ्रू आउट द वर्ल्ड चालू आहे. आणि ही जी स्पीशीज होती ऑलिव्हिडी ती खूप क्रिटिकली एंडेंजर्ड वगैरे अशी होती आणि त्याच्यानंतर मग त्यांचं पॉप्युलेशन वाढलं आणि मग त्यांना आता एंडेंजर्ड म्हणून डिक्लेअर केलं. सो त्याच्यामुळे त्यांचं थ्रू आउट द वर्ल्ड पॉप्युलेशन बरंच वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जे आता कॉन्झर्वेशन एफर्ट्स घेतोय त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतोय. सो हे काही थ्रेट्स सांगितले तर ह्या पलीकडे अजून काही थ्रेट्स असतात सी टर्टल्सना. तर ते म्हणजे घोस्टनेट. घोस्टनेट म्हणजे फिशरमॅन बऱ्याच वेळा फिशिंगसाठी समुद्रात जातात आणि त्यांना नको असलेलं जे जाळं असतं, फिशिंग नेट असतं ते डिस्कार्ड करतात समुद्रात आणि मग ते कुठेतरी जाऊन अडकतं खाली आणि कासव किंवा बरेचशी प्राणी मरीन ॲनिमल्स त्याच्यामध्ये ट्रॅप होतात. आणि ट्रॅप झाल्यानंतर ॲज आय टोल्ड यू की कासव रेप्टाइल्स आहेत. सो त्यांना श्वास घेण्यासाठी त्यांना सरफेसवर यावं लागतं. ते पाण्याखाली श्वास नाही घेऊ शकत. सो एकदा जर ते खाली ट्रॅप झाले तर मग श्वास न घेता आल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांची डेथ होते किंवा बऱ्याच वेळ असं होतं की डेसिकेशनमुळे किंवा इनफ फूड नाही मिळाला त्यांना किंवा स्टार्वेशनमुळे त्यांची डेथ होते, डिहायड्रेशन होतं. तर अशा बऱ्याच कारणांमुळे त्यांची डेथ होते. म्हणून मग आम्ही असे काही प्रोग्राम्स राबवले फॉरेस्ट डिपार्टमेंट थ्रू आणि UNDPच्या प्रोजेक्टच्या अंडर की काही लोकांना स्कुबा डायव्हिंगसाठी ट्रेन केलं आणि मग जेव्हा ते डाईव्ह करतील तेव्हा असे घोस्टनेट ते उचलून काढून घेऊन येतात. आणि त्याच्यामुळे मग ही जी प्रोबॅबिलिटी असते कासव किंवा इतर मरीन प्राणी जाळ्यात अडकण्याची ती कमी होत चालते. तो त्याच्यानंतर मग जे कासव मित्र किंवा जे लोकल्स नेमले होते अंडी काढून आणण्यासाठी त्यांना मग आम्ही आणखी ॲडव्हान्स ट्रेनिंग दिली की कशा प्रकारे आणखी नीट ते हे काम करू शकतात किंवा अंडी जे रिलोकेट करू शकतात सो दॅट सक्सेस रेशो आणखी वाढू शकतो. सो अशा प्रकारचे आपण आणखी प्रोग्राम्स पुढे घेत गेलो. त्याच्यानंतर मग जेव्हा मँग्रोव्ह फाउंडेशनमध्ये आम्ही जॉईन झालो त्याच्यानंतर वाटलं की हा जो डेटा आहे तो सगळं स्कॅटर्ड आहे. म्हणजे आज जर बरेच जण सांगतात की सुरुवातीला नेस्टिंग डिसेंबरमध्ये व्हायचं किंवा नोव्हेंबरमध्ये व्हायचं. सो आता जो सीझन आहे तो चेंज होत चाललाय. सो आता जो पीक सीझन आहे तो जान किंवा फेब्रुवारीमध्ये दिसतो. तर मग सुरुवातीचा जो नोव्हेंबर डिसेंबरचा सीझन आहे तो चेंज होतोय. मग हे का होतंय किंवा हे इज दिस रिलेटेड टू क्लायमेट चेंज. तर मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला सिस्टमॅटिक डेटा लागेल. असं नाही की काहीतरी अनेक्डोटल डेटा आहे लोकांशी आपण बोललो आणि मग तो आपण कोरिलेट करू. सो त्याच्यासाठी मग वी थॉट की वी शुड डू सम वर्कशॉप्स विथ लोकल्स. तर म्हणून आम्ही ते जे लोकल्स होते त्यांना आपण ट्रेनिंग दिली. त्यांना सिस्टमॅटिक डेटा कसा तयार करायचा, डेटा शीट्स, सायंटिफिक डेटा शीट्स बनवल्या आणि मग आता ते की आपल्याला लेदरबॅक हे जे कासव आहे ह्याचं नेस्टिंग फक्त अंदमान ह्या बेटांवरती होतं. बऱ्याच या जे जागा आहेत तिथे त्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नेस्टिंग होतं आणि बाकीचे काही बीचेस आहेत नेस्टिंग बीचेस अंदमानमध्ये त्या ठिकाणी त्यांचं नेस्टिंग होतं. पण हे जे कासव आहेत ते आपल्या वेस्ट कोस्टवर किंवा अगदी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आढळतात किंवा इथे त्यांचा वावर आहे हे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं. पण कॉम्पेन्सेशन स्कीम आहे ह्याच्यामधून आपल्याला ही सगळी माहिती मिळाली आणि मग कुठेतरी जे डेटा असतो जो फिशरमॅन कडून किंवा लोकल्स कडून जो रिसर्चर्सना मिळत नाही सो तो मिळण्यासाठी किंवा ही डेटा भरली जाण्यासाठी या स्कीमचा वापर होत आहे मोठ्या प्रमाणात. तर आता मूळ विषयाकडे येऊया. म्हणजे आतापर्यंत जे मी सांगितलं ते बॅकग्राऊंड होतं सगळं कासवांबद्दल किंवा मँग्रोव्ह फाउंडेशन, मँग्रोव्ह सेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट आतापर्यंत काय काम करतोय आणि मग कशा प्रकारे हे टाटा कॉन्झर्वेशन प्रोग्राम्स राबवले जातात त्याबद्दल बोललो. पण आता महत्वाचा विषय म्हणजे सी टर्टल मायग्रेशन. सो मायग्रेशन का करतात, कुठलेही प्राणी मायग्रेट का होतात. जर तुम्ही याचा नीट विचार केला तर दोन इम्पॉर्टंट नीड्स असतात माणसाच्या. एक तर फूडसाठी मायग्रेट करतात बरेचसे प्राणी आणि दुसरं ब्रीड करण्यासाठी. सो हे जे दोन महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी बरेच अॅनिमल्स वेगवेगळ्या ठिकाणावर बरेच माइल्स मायग्रेट करतात. सी टर्टल्सचं जर सांगायचं झालं तर सी टर्टल्स मोस्टली ब्रीड करण्यासाठी आणि फोरेज करण्यासाठी ते मायग्रेट करत असतात सतत.
आणि ते जेव्हा ब्रीड करतात तर ते वर्षातून एकदा जेव्हा त्यांचं नेस्टिंग सीझन असतं तेव्हा ब्रीडिंग त्यांची होते आणि मग ब्रीडिंग झाल्यानंतर नेस्टिंग करतात आणि पोस्ट नेस्टिंग त्यांचं जे बिहेवियर असतं तर ते कुठेतरी लांब जाऊन फोरेज करतात आणि पुन्हा तो सायकल रिपीट होतो. म्हणजे पुन्हा ते येणार, ब्रीड करणार, नेस्टिंग करणार, पुन्हा ते जाऊन मायग्रेट करणार. सो हे जे मायग्रेट करतात आणि सी टर्टल बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर त्यांच्यामध्ये साईड पेडिलिटी असते असं म्हणतात. कधी ऐकलं तुम्ही? म्हणजे जे ज्युवेनाइल टर्टल्स असतात सो त्यांच्यापैकी जे फिमेल टर्टल्स असतात ते त्याच ठिकाणी येऊन परत अंडी देतात असं बोललं जातं. आणि हे फक्त हायपोथेसिस नाही आहे तर बऱ्याच ठिकाणी प्रूव्ह केलंय. म्हणजे फ्लोरिडा वगैरे अशा काही बेटांवरती किंवा अशा काही जागांवरती जे हॅचलिंग्स होते म्हणजे जे ज्युवेनाइल्स बाहेर आले होते टर्टल्सचे त्यांना मार्क केलं होतं आणि मार्क केल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्यांना मॉनिटर केला गेला आणि 15 ते 20 वर्षानंतर जेव्हा त्यांनी रोज ते पेट्रोलिंग करायचे आणि बीचेसवरती फिरायचे तेव्हा त्यांना दिसलं की ती जी पिल्लं आहे ती मोठी होऊन त्या माझ्या 15 ते 20 वर्षानंतर परत आल्या सेम ठिकाणी नेस्टिंग करण्यासाठी. सो ह्याच्यातून आपल्याला कळालं की त्यांच्यामध्ये साईड पेडिलिटी आहे. सो अशा काही गोष्टी आहेत. पण मग ते त्यांना कसं कळतं की लहान असताना त्यांना कोणी हात धरून येत नाही किंवा पुन्हा त्यांना कुठे मार्कर्स लावलेले नाही आहेत की या रस्त्याने तुम्ही लेफ्ट टर्न घ्या, राईट टर्न घ्या आणि मग असं कुठेच काही नाही. सो त्यांना ते कसं कळतं की ते परत त्या ठिकाणी कसे येतात हे एक खूप इंटरेस्टिंग आहे. सो ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अर्थचे मॅग्नेटिक फील्ड जे आहेत सो ते वापरतात ते. सो अर्थचे मॅग्नेटिक फील्ड्स वापरून मग त्यांना ते जे त्याचं इनेट बिहेवियर असतं, जर तुम्ही सायन्स स्टुडंट असाल तर बिहेवियर्समध्ये बरेचसे टाईप्स आहेत तर ते आपल्याला शिकवलं जातं. त्यांचं जे इनेट बिहेवियर आहे जे कोणी शिकवायला लागत नाही, त्यांच्या त्या ब्रेनमध्ये ते जेनेटिकली इम्प्रिंट होतं आणि त्याच्यानंतर मग ते फॉलो करतात. सो ते इनेट बिहेवियर वापरून मग ते पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि मग अंडी देतात असं कळलेलं आहे. सो असे बरेचसे क्ल्यूज वापरून मग ते परत त्याच ठिकाणी मायग्रेट होऊन येतात. सो आता आपल्याला जर हे ट्रॅक करायचं जसं मी एक सांगितलं की त्यांनी मार्क केला आणि त्याच्यानंतर कळलं. सो हे जर आपल्याला त्यांचे मुवमेंट्स ट्रॅक करायचे तर आपण ते कसे ट्रॅक करणार? आपल्याला ऍज अ रिसर्चर किंवा तुम्हाला आपल्यावर कोण विश्वास ठेवेल? आज मी म्हणालो की हे जे टर्टल्स हे 30 मध्ये ही जी 15-20 वर्ष आधी आम्ही सोडली होती फिल्म म्हणून, आपल्यावर कोण विश्वास ठेवेल का? नाही. ऍज अ रिसर्चर, ऍज अ सायंटिस्ट आपल्याला काहीतरी प्रूफ्स द्यायला पाहिजे. तर मग ते करण्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड्स आपण वापरू शकतो? सो एज ओल्ड टेक्निक म्हणजे तुम्हाला जर या चित्रात दिसत असेल तर टर्टल्सना फुगे बांधले. तुम्ही पार्टीजमध्ये गेलात कधी? आपले जे पेरेंट्स असतात तर ते त्यांच्यासोबत जे लहान लहान मुलं असतात त्यांच्या हातात फुगे देतात आणि ते हॉलवर कुठे फिरतात ते त्यांना दिसतं. म्हणजे फक्त फुग्यांकडे बघायचं म्हणजे आपलं मूल कुठे आहे ते त्यांना कळतं. सो कदाचित सेम टेक्निक हे रिसर्चर्स पण वापरत होते त्यावेळी. सो हे जवळजवळ 1960s मध्ये हे इम्प्लिमेंट केलं होतं. तर हे जे कासव होते त्यांना हेलियमचे फुगे बांधले आणि मग ते कासव जिथे मायग्रेट करायचे तर त्याच्या पाठीपाठी बोट घेऊन फिरायचे आणि हे शॉर्ट डिस्टन्स रेकॉर्ड करण्यासाठी करायचे. म्हणजे हे लॉंग डिस्टन्स आता किती फिरल ना आपण त्यांच्या मागे, किती डिस्टन्स पर्यंत आपल्याला तो फुगा दिसेल. सो हे शॉर्ट डिस्टन्स मॉनिटर करण्यासाठी ही टेक्निक वापरायचे. सो सुरुवातीला त्यांनी ही टेक्निक इम्प्लिमेंट करून पाहिजे. सो अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली सी टर्टल्सना ट्रॅक करायची. सो त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला की आपण काहीतरी एक विशिष्ट कोड दिला पाहिजे या टर्टल्सना. जसं बर्ड रिंगिंग आता खूप फेमस आहे. म्हणजे आपल्याला माहिती असेल की अनेक बर्ड्स रिंग करतात किंवा फ्लॅग करतात आणि मग ते रिंग्सवरती एक विशिष्ट कोड असतो जो आपण फोटोग्राफ केल्यानंतर त्याच्यावरती एक इन्स्टिट्यूटचा कोड असतो ज्यांनी ते कोड केलेले आहेत किंवा फ्लॅग्स कुठल्या कंट्रीमधून ते आलेले आहेत ह्याच्यावरून ते आपल्याला कळतं की बर्ड्स कोणत्या कंट्रीमध्ये फ्लॅग झालेला आहे आणि कुठे आलेला आहे, मग ते आपण रिपोर्ट करू शकतो. सिमिलरली सी टर्टल्सना लिपर टॅग करतात. तर इथे जे चित्र दिसतंय वरती जे स्टेपलर सारखं दिसतंय त्याला ऍप्लिकेटर असं म्हणतात आणि खाली त्यांच्या पिन्स आहेत किंवा टॅग्स आहेत. तर ते टॅग्स त्याच्यामध्ये फिट करून ते तिथे फ्लिपरवर पंच करतात. म्हणजे जसं आपण पेपरला स्टेपल करतो काहीशी तीच पद्धत वापरून आपण ते पंच करतो आणि ते पंच केल्यानंतर त्याच्यावर एक युनिक कोड असतो. तो सी टर्टल सपोज आज आपण महाराष्ट्रामध्ये टॅग केला, फ्लिपर टॅग केला आणि उद्या जाऊन कुठेतरी आंध्र प्रदेशमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये नेस्टिंगसाठी गेला किंवा गावून आला तर मग त्या विशिष्ट कोडवरून किंवा त्या टॅगवरून आपल्याला कळू शकतं की हे तेच टर्टल्स जे आपण महाराष्ट्रात टॅग केलं होतं. तर याला मार्क रिकॅप्चर टेक्निक सुद्धा आपण म्हणतो किंवा मार्क रिकॅप्चर टेक्निकच्या अंडर या पद्धती वापरल्या जातात. सो त्याच्या पुढची टेक्निक म्हणजे फेशियल स्केच.
हल्ली जगभरात टर्टल्सचा फेसबुक तयार करतात. सो फेसबुक म्हणजे टर्टल्सचं एक फेस आहे किंवा त्यांच्या फेशियल स्केल्स आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल टर्टलमध्ये ह्या फेशियल स्केल्स वेगळ्या असतात. म्हणजे जसं टायगर आहे, तुम्ही टायगर आणि लेपर्डचं ऐकलं असाल बरेच की टायगर स्ट्राईप्स वरून वेगळे आयडेंटिफाय होतात किंवा लेपर्ड्समध्ये जे स्पॉट्स असतात त्याच्यावरून ते वेगळे इंडिव्हिज्युअल आहे ते आयडेंटिफाय होतात. सो सिमिलरली सेम स्पीशीजमध्ये वेगळे इंडिव्हिज्युअल जर ओळखायचे असतील तर त्यांना त्यांचं जे फेस असतात त्यांना कॅप्चर केल्यानंतर किंवा जेव्हा ते नेस्टिंगसाठी येतात तेव्हा त्यांचे असे फोटोज काढले जातात. तो या फोटोजमध्ये पण दाखवलं की प्रत्येक टर्टलवरती त्यांच्या लेफ्ट आणि राईट साईडला वेगवेगळे स्केल पॅटर्न आहे इंडिव्हिज्युअल टर्टल्समध्ये. सो हे वारंवार आपण जेव्हा ते फोटोग्राफ करू आणि त्यांचा डेटाबेस तयार करू सो त्याच्यातून आपल्याला कळू शकतं की हे टर्टल्स इथे फोटोग्राफ केलेले होते आणि ह्यांचं हे पॅटर्न आहे, स्केल पॅटर्न आहे आणि हे पुन्हा इथे रिकॅप्चर झालेलं आहे किंवा फोटोग्राफ झाले आहे. तर ही फार काही पद्धत म्हणजे इझी आहे असं नाही. म्हणजे त्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला टर्टलला कॅप्चर केलं पाहिजे किंवा अंडर वॉटर जर आपण स्विम करतो तर त्यावेळी त्यांचे त्या अँगलने फोटोग्राफ्स आले पाहिजे तरच ते आपल्याला हा डेटा मिळू शकतो. थोडीशी कठीण आहे पण बऱ्याच ठिकाणी आता वापरली जाते. त्याच्यानंतर मग आपण येऊया सॅटेलाइट ट्रॅकिंगकडे, ज्याविषयी आता आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. सो सॅटेलाइट ट्रॅकिंगमध्ये काय होतं की आतापर्यंत बऱ्याच प्राण्यांचं सॅटेलाइट ट्रॅकिंग किंवा रेडिओ कॉलरिंग तुम्ही ऐकलं असाल की झालेलं आहे. वाघाच्या गळ्यात कॉलर लावतात आणि मग ते वाघ कुठे कुठे जातं ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर मग लेपर्डची रेडिओ कॉलरिंग केली, एलिफंटची केलेली आहे. तर त्याचप्रमाणे मरीन ॲनिमल्सची सुद्धा रेडिओ कॉलरिंग म्हणजे बेसिकली सॅटेलाइट टॅगिंग केलेली आहे. सो त्याच्यामध्ये आपण काय करतो की जे कासव आपण कॅप्चर केल्यानंतर त्याच्यावरती ट्रान्समीटर फिक्स करतो. हे जे ट्रान्समीटर आहे ते एखाद्या विशिष्ट सॅटेलाइटशी कनेक्टेड असतं आणि मग ते ट्रान्समीटर जेव्हा सॅटेलाइटच्या कनेक्शनमध्ये येतं तेव्हा ते काही सिग्नल्स एमिट करतात आणि ते सिग्नल्स एमिट केल्यानंतर मग ती सॅटेलाइट तो डेटा रिस्टोर करते आणि मग आपल्याला एका विशिष्ट पोर्टलवरती किंवा आपल्या कम्प्युटरवरती तो डेटा पाहता येतो किंवा डेटा पॉईंट्स पाहता येतो. आणि मग ते डेटा पॉईंट जोडल्यानंतर मग आपल्याला त्यांचा ट्रॅक कळतो की ते कुठे कुठे ट्रॅव्हल करतात. सो ही थोडी आपण ॲडव्हान्स टेक्निक आहे जी आता आपण सी टर्टल्सना ट्रॅक करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. सो आतापर्यंत जर सांगायचं झालं तर ही जी सॅटेलाइट ट्रॅकिंग आहे ती मेथड वापरून लेदरबॅक्स किंवा लॉगरहेड टर्टल्स आहेत तो त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात ट्रॅक केलं गेलं आणि सगळ्यात लॉंगेस्ट मायग्रेशन करणारे लेदरबॅक आणि लॉगरहेड ह्या स्पीशीज आपल्याला आता नोन आहे की सॅटेलाइट ट्रॅक केल्यानंतर आपल्याला कळलं की लेदरबॅक जे आहे त्या जवळजवळ 10,000 माइल्स, त्याच्यानंतर म्हणजे 1 माइल इज आय गेस 1.2 किलोमीटर. सो एवढं ते ट्रॅव्हल करतात. आणि त्याच्यानंतर लॉगरहेड सुद्धा बऱ्याच लॉंग डिस्टन्सवरती ट्रॅव्हल करताना आपल्याला जगभरात दिसून आलेलं आहे. सो लेदरबॅकची एक गोष्ट सांगायची झाली तर नेक्स्ट, सो इथे जे लेदरबॅक टॅग केलेलं होतं USA मध्ये तर ते जवळजवळ इंडोनेशियाला गेलेलं होतं आणि हे आतापर्यंत लेदरबॅकचं सगळ्यात लॉंगेस्ट मायग्रेशन रेकॉर्डेड आहे. तर ते जवळजवळ 20,000 किलोमीटर एवढं ट्रॅव्हल केलं होतं आणि त्याच्यानंतर मग सिग्नल बंद झाले होते याचे. सो ह्याच्यामध्ये एक आहे की जोपर्यंत आपल्याला सिग्नल येते तोपर्यंतच आपल्याला त्यांचं मॅप किंवा त्यांचं रूट कळू शकतं, त्याच्यानंतर मग आपल्याला नाही कळत. सो जोपर्यंत सिग्नल येत होतं त्यांना सो त्याच्यामध्ये जवळजवळ 20,000 किलोमीटर त्या टर्टलने इंडिव्हिज्युअल टर्टलने पार केलं होतं जवळजवळ USA टू इंडोनेशियाला. लॉगरहेडचं सांगायचं झालं तर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे काही फिशरमॅन होते तर ते आफ्रिकेच्या किनाऱ्यावर फिशिंग करत होते आणि मग फिशिंग करता करता त्यांच्या जाळ्यात एक टर्टल सापडलं, लॉगरहेड टर्टल. त्यांच्या हातात जर तुम्ही पाहिलं असेल तर तेच टर्टल आहे, म्हणजे ते एवढंच ज्युवेनाइल टर्टल होतं ते. सो ते टर्टल त्यांना सापडलं तर त्यांनी विचार केला की हे असंच समुद्रात सोडण्यापेक्षा आपण तिथे ॲक्वेरियम आहे त्या ॲक्वेरियममध्ये देऊ, ते त्याचं ट्रीटमेंट वगैरे करतील आणि नंतर मग सोडतील. सो त्या ॲक्वेरियममध्ये त्या लोकांनी तो टर्टल ठेवला आणि त्याचं ट्रीटमेंट केलं आणि थोडं त्याची साईज आणि एज वाढल्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की ह्याला आता आपण समुद्रात त्याच्या घरी सोडूया. तर ते जेव्हा सोडायला गेले तेव्हा त्यांनी अजूनही विचार केला की का नाही आपण ह्याला ट्रॅक करूया, आपण ह्याला ट्रान्समीटर लावूया म्हणजे आपल्याला कळेल की हे टर्टल कुठे जात आहे. तो तुम्हाला जर मॅपमध्ये दिसत असेल तर आफ्रिकेमध्ये त्याला तिथे सोडलं होतं केप टाऊनच्या इथे आणि ते ट्रॅव्हल करत करत जवळजवळ ऑस्ट्रेलियाला गेलं. म्हणजे हे टर्टल जे आहे ते 40,000 किलोमीटर लांब ट्रॅव्हल करत गेलं. सो त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 982 डेज त्यांनी ट्रॅव्हल केलं
त्याच्यानंतर जर मगाशीच मी सांगितलं की 40,000 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, त्यात 2 कॉन्टिनेंट्स आणि 4 कंट्रीज त्यांनी पार केल्या. सो या एका टर्टल्स. आणि हे आतापर्यंत सी टर्टल्समध्ये सगळ्यात लॉंगेस्ट मायग्रेशन नोन आहे की एवढं लांब मायग्रेट करत गेली. तर आता हे जे टर्टल आहे, हे जे टर्टल आहे लॉगरेट टर्टल, तर ह्याचं नाव त्यांनी योशी असं ठेवलं होतं. तो बेसिकली जो फिशरमॅन होता तिकडे, ज्याने त्याला आणून दिलं होतं, तर त्याचं नाव होतं ते, म्हणून मग तिकडच्या सायंटिस्टने त्या टर्टलचं नाव सुद्धा योशी असं दिलं होतं. आणि मग अशा प्रकारे यांना नावं पण दिली जातात जेव्हा ट्रॅक करतो आपण किंवा सॅटेलाइट ट्रान्समिटर लावतो. सो हे जे टर्टल आहे, तर हे टर्टल पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे त्याला विशिष्ट एक पर्टिक्युलर डेची बॅटरी लाईफ असते. सो त्याच्यानंतर मग त्याची बॅटरी संपते आणि मग आपल्याला सिग्नल्स येत नाही. सो त्याच्यासाठी मग ऑस्ट्रेलियामधले सायंटिस्ट काय करत होते की ह्या टर्टलला पुन्हा कॅप्चर करायचं याच्या लोकेशनवरून, आणि मग पुन्हा याच्यामध्ये आपण बॅटरी फिट करूया आणि पुन्हा बघूया की हे कुठे जातं. सो अजून सो त्यामध्ये त्यांनी आणखी ट्राय केलं की ह्याला पुन्हा रिकॅप्चर करायला. सो जेव्हा हे त्याला फॉलो करत होते, त्याचा मॅप किंवा त्याचा रूट फॉलो करत होते, तेव्हा लॉगर हे टर्टलचे अननोन साईट्स ऑस्ट्रेलियामधल्या सायंटिस्टना काढले. म्हणजे ती साईट तिथे कॉंग्रिगेशन होतं लॉगरचं, ती त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे जिथे ते एंड होते त्याच्या आधी एखादी कॉंग्रिगेशन साईट्स होती ऑस्ट्रेलियाच्या वॉटर्समध्ये, पण पुढे जेव्हा ते टर्टल केलं, त्याला फॉलो केलं, तर त्यांना एक नवी कॉंग्रिगेशन साईट मिळाली जी आतापर्यंत त्या सायंटिस्टना माहितीच नव्हती. सो असेही काही फायदे आहेत सॅटेलाइट ट्रॅकिंगचे. सो अशा प्रकारे हा प्रोजेक्ट म्हणजे 982 डेज नंतर संपला. सो पुढे जर आपण पाहिलं की आता हे जगभरातले सगळे रेकॉर्ड्स होते, सो त्याच्यानंतर मग आपण पण पुढे मागे नाही आहोत. म्हणजे भारतात पण अशा बरेचसे प्रोजेक्ट्स राबवले गेले आहेत. सो त्यापैकी मगाशी सरांनी सांगितलं की ओरिसामध्ये किंवा त्या ठिकाणी ईस्ट कोस्टवर सॅटेलाइट टॅगिंग केलं होतं ऑलिव्ह रिडली सी टर्टल्सचं. सो तो जो प्रोजेक्ट आहे तो WIA कडून राबवला गेला होता. आणि या इथे मॅप जो दाखवलाय त्याच्यामध्ये हे काही त्याचे ट्रॅक्स आहेत त्या टर्टल्सचे. सो जवळजवळ 14 टर्टल्सचे त्यांना रेकॉर्ड्स किंवा त्यांचे ट्रॅक्स मिळाले होते. आणि त्यात असं दिसून आलं की हे जे टर्टल्स आहेत ते बे ऑफ बेंगालमध्येच फिरत आहेत. ते वेस्ट कोस्टला येत नाही किंवा खाली श्रीलंकापर्यंत गेले, पण श्रीलंकाच्या पण ईस्ट कोस्टलाच आहे, ते वेस्ट कोस्टला आले नाही. सो असं एक होतं की मे बी हे पॉप्युलेशन युनिट जे आहे ते युनिक आहे, ते फक्त याच भागात मिळतं. आणि इकडचं जे वेस्ट कोस्टला आपल्याकडे जे नेस्टिंगसाठी येतं ते पॉप्युलेशन कदाचित वेगळं असू शकतं. सो त्याच्यातून पण एक चालू झालं की आपल्या इकडचे टर्टल्स किंवा वेस्ट कोस्टवरती सी टर्टल्स स्टार्ट केले पाहिजे. सो हा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत हा डेटा मिळाला. आणि ह्याच्यामध्ये जे थिक लाईन्स आहेत किंवा काही ठिकाणी ते टर्टल्स बरेच जास्त वेळ फिरत राहतात, ते जे स्पॉट्स असतात ते त्यांचे फोरेजिंग स्पॉट्स असतात. बेसिकली दे गो देअर आणि फोरेज. सो तिथे बरंचसं त्यांना खाणं मिळतं आणि दॅट्स वाय दे स्पेंड मोस्ट ऑफ द टाइम ओव्हर देअर. सो त्याच्यामुळे मग आपल्याला तिथे बऱ्याच जास्त फिरल्याचे त्यांचे ट्रॅक्स दिसतात आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की इथे ह्या यांच्या फोरेजिंग साईट्स आहेत. सो असे सुद्धा आपल्याला कळलं. सो नेक्स्ट हे जर खूप इंटरेस्टिंग अजून एक स्टडी होता सी टर्टल टॅगिंग बद्दल. सो अंदमानमध्ये मी मगाशी सांगितलं की लेदरबॅकचं नेस्टिंग आहे. तर दक्षिण फाउंडेशन तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच मरीन फील्ड्समध्ये ते काम करतात रिसर्चमध्ये. सो त्यांनी हा जो प्रोजेक्ट राबवला होता तर त्यांनी अंदमानमध्ये लेदरबॅक टर्टल्स स्टॅक केले होते. तर ते जे टर्टल्स स्टॅक केले तर त्यातले 2 जे आहेत जे तुम्हाला मॅपमध्ये दिसत असतील, तर एक टर्टल जो आहे तो आफ्रिकेला गेला आणि एक मादागास्करला गेला, आणि एक टर्टल 2 टर्टल हे ऑस्ट्रेलियाला गेले, आणि बाकीचे जे आहेत त्याचा इन बिटवीन त्यांना डेटा त्यांना लॉस झाला, कनेक्शन लॉस झाला, त्याच्यामुळे पुढे त्यांना सिग्नल्स नाही मिळाले. पण ह्याच्यावरून हे आपल्याला कळालं की ऑलिव्ह रिडली टर्टल्स आणि लेदरबॅक सी टर्टल्स ह्यांच्यामध्ये काही विशिष्ट असं ते मायग्रेटरी पॅटर्न फॉलो करतात वगैरे असं नाहीये. म्हणजे आता बरेचशा स्टडीज वगैरे पण पब्लिश झाल्या, त्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की ह्यांच्यामध्ये असं काही विशिष्ट मायग्रेटरी पॅटर्न नाही. आता हे सेम पॉप्युलेशन आहे तर सगळे एकाच दिशेने जातील असं पण नाहीये. सो सगळे वेगवेगळ्या दिशेने नाही गेले. सो आतापर्यंतचे हे जे प्रोजेक्ट्स होते ह्याच्यामधून हे फायंडिंग्स होतं. सो त्याच्यानंतर मग आपण डिसाईड केलं की आता आपण पण काही टर्टल्स स्टार्ट केले पाहिजे. तर मग मॅंग्रोव्ह फाउंडेशन आणि WIA यांच्यामध्ये MOU झाला आणि मग एक जॉईंट कोलॅबोरेशनमध्ये प्रोजेक्ट केला गेला आणि त्यामध्ये डिसाईड केलं की आपण महाराष्ट्राच्या किनारी काही ऑलिव्ह रिडली टर्टल्स स्टॅक करायचे.
सो त्याच्यासाठी मग आपण तयारी चालू केली. सो त्याच्यामध्ये आपण 5 सी टर्टल स्टार्ट करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आणि MOF कडून परमिशन मागितली. आणि ती परमिशन जेव्हा आपल्याला आली सो त्याच्यानंतर परमिशन तर येऊन गेली, पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे आपल्या इथे स्पोरॅडिक नेस्टिंग आहे. म्हणजे ओडिसाला जे टर्टल्स टॅग केले होते WI तिथे मास नेस्टिंगच्या वेळी गेले होते. म्हणजे लाखोनी टर्टल बीचवर पडलेले आहेत, आपण बोर्ड दाखवायचं की हे टर्टल आपल्याला पाहिजे आणि त्याला टॅग करायचं. महाराष्ट्रात तसं नव्हतं. द सिच्युएशन वॉज व्हेरी डिफरंट. सो स्पोरॅडिक नेस्टिंग होती आणि त्या स्पोरॅडिक नेस्टिंगमध्ये कधीतरी रात्री एखादं टर्टल येईल, अंडी देईल आणि ते जाईल आणि त्या टर्टलला कॅप्चर करून त्याला टॅग करायचं होतं. सो दिस वॉज द बिगेस्ट चॅलेंज आमच्यासमोर. तर त्याच्यानंतर होतं की टीम किंवा ग्राउंड लेवलला जे फील्ड स्टाफ असणार आहेत तर त्यांना कसं मोबाईलाइज करायचं, रिसोर्सेस कसे वापरायचे, कुठे वापरायचे. जर नेस्टिंगचं सांगायचं झालं तर हे जे टर्टल्स आहे तर ते खूप रात्री किंवा खूप पहाटे नेस्टिंग करायला येतात. डे लाईटमध्ये खूप रेअरली एखाद दुसरा टर्टल कधीतरी येऊन नेस्ट करून जातं, पण मोस्टली जेवढे पण नेस्टिंग होतं ते रात्री मिडनाईट किंवा अर्ली मॉर्निंगमध्ये होतं, म्हणजे युजली अंधारात होतं. सो ते एक चॅलेंज होतं की पेट्रोलिंग करायला लागेल, आपल्याला रात्री फिरावं लागेल बीचेसवरती. सो सुरुवातीला मग आपण कधी म्हणजे आपल्याकडे जे नेस्टिंग सीझन आहे तो जवळजवळ 3-4 महिने चालतो किंवा त्या जान किंवा डिसेंबर पासून नेस्टिंग स्टार्ट होतं आणि ते जवळजवळ एप्रिल-मे पर्यंत चालतं. मग नक्की कोणत्या दिवशी जाऊन फील्डवर राहायचं की 4 महिने आपण तिथे तंबू लावून राहायचं, तो हा एक प्रश्न होता. त्यासाठी आम्ही काय केलं की आम्ही जो पास्ट नेस्टिंग डेटा होता इतक्या वर्षाचा सो तो आम्ही अनलाइज केला. त्यामध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये काही इज देअर एनी ट्रेंड की त्याच्यामध्ये कधी खूप जास्त नेस्टिंग कोणत्या दिवशी होते, पीक नेस्टिंग सीझन कधी आहे, तर ते आम्ही फाइंड आउट केलं. तर आम्ही जेव्हा आमचे फील्ड असिस्टंट आहेत मोहन उपाध्ये जे बरेच वर्ष वेळासमध्ये काम करतात सो त्यांच्याशी बोललो तर त्यांनी पण असं काही सांगितलं की अशा काही डेट्स आहेत त्या पर्टिक्युलर डेटला नेस्ट होतं. म्हणजे 26 जानेवारी डेट आहे तर त्या दिवशी कंपल्सरी नेस्ट होतच होतं. त्याच्यानंतर अजून काही डेट्स आहेत त्या दिवशी नेस्ट होतच. सो अशा काही डेट्स आम्ही निवडल्या आणि सो त्यांनी थॉट की ठीक आहे लेट्स ट्राय. सो त्याच्यासाठी मग आम्ही वेळास आणि अंजरले या ठिकाणी ऋषिकेश वेळास आणि अंजरले या ठिकाणी ठरवलं की पहिलं टॅगिंग करायचं. तर मग वेळास अंजरले आणि आजूबाजूच्या रत्नागिरी मधले जे किनारे होते वेळास आणि अंजरल्याच्या बाजूचे तिथे आम्ही सगळ्यांना जे नेस्ट मॅनेजर होते ज्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटने अपॉइंट केलं होतं लोकल्स सगळे त्यांना आम्ही सांगितलं होतं की रात्री म्हणजे ते तर एनिवे फिरतातच अंडी गोळा करण्यासाठी, पण यावेळी मादी दिसली पाहिजे या उद्देशाने फिरायचं, अंडी गोळा करायचे ह्यासाठी नाही. तर मग त्यावेळी मग आम्ही बीच पेट्रोलिंग स्टार्ट केलं. सो त्यासाठी आम्ही बीचेसवरती टेंट्स लावले, रात्री बीचेसवरती झोपायचो आम्ही आणि म्हणजे पीक विंटर होतं कोकणातली थंडी सो त्याच्यामुळे खूप थंड होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही रात्री फिरायचो. त्यामध्ये फिरताना म्हणजे टॉर्च लाईट पण वापरता येणार नाही, म्हणजे फ्लॅश लाईट वापरू नये असं सांगितलेलं होतं की बेसिकली ते टर्टल्सचं बिहेवियर आहे की फ्लॅश किंवा आग वगैरे बघून किंवा त्या प्रकारचे आर्टिफिशियल लाईट्स बघून ते रिटर्न जातात, ती येत नाही. त्यांना थ्रेट वाटतं की कोणतेही वेगळेच लोक आहेत आणि आपल्याला थ्रेट असू शकतं, त्यामुळे ते रिटर्न जातात. म्हणून आम्ही फक्त रेड टॉर्च किंवा रेड लाईटच वापरत होतो मोस्टली. सो मग फक्त रेड टॉर्च घेऊन फिरायचं आणि मग फिरता फिरता बऱ्याच प्राण्यांचे आम्हाला ठसे पण दिसत होते. त्यामध्ये लेपर्ड होतं, त्याच्यामध्ये जॅकल्स होते, कुत्रे होते, बऱ्याच प्राण्यांचे आम्हाला ठसे दिसत होते आणि आम्ही फिरत होतो. तर वेळासचा किनारा जवळजवळ 3 किलोमीटरचा किनारा आहे, पण त्याला फक्त एकच एंट्री आहे आणि तिथे गाडी येऊ शकत नाही. तर मग जे काय करायचं ते चालत फिरायचं, म्हणजे कोणत्याही टोकाला टर्टल मिळालं तर त्याला उचलून घेऊन यायचं आपण जिथे टेंट लावलं तिथे किंवा जिथे त्याला कॅप्चर करायचं आहे. सो 25 जानेवारीच्या इव्हिनिंगला आम्हाला 7:30 वाजता एक मादी कासव किंवा फिमेल टर्टल दिसला. सो शी वॉज लेइंग एग्स. सो व्हेन आय सेड की शी वॉज लेइंग एग्स तर मग आय वुड लाईक टू शो दिस व्हिडिओ. सो ह्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की नक्की अंडी कसे देतात ते. सो हे आम्ही त्यावेळी रेकॉर्ड केले होते काही शॉर्ट्स. सो ह्याच्यामध्ये बेसिकली त्यांचं जे मायक्रो ओपनिंग असते त्याच्यातून ही अंडी खाली पडतात आणि जेव्हा हे टर्टल वर येतात तेव्हा तिथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करू नये. जर आपल्याला त्यांना व्हायब्रेशन जाणवले अंडी देण्याच्या आधी तर ते पुन्हा रिटर्न जातात, त्यामुळे त्यांना लांबूनच आपण ऑब्झर्व करतो. आणि एकदा का नेस्टिंग स्टार्ट झालं सो त्याच्यानंतर मग ते ट्रान्समध्ये जातात आणि त्यांचं एकच ऑब्जेक्टिव्ह असतं अंडी देणं आणि मग ते अंडी देण्याची प्रोसिजर स्टार्ट करतात. सो बेसिकली ही अशी अंडी हळूवार
हळूहळू खाली पडत असतात नेस्टमध्ये. तर हे जवळजवळ एक ते 1.2 फीट एवढं खोल नेस्ट असतं त्याचं. तर त्याच्यामध्ये ही अंडी देतात आणि मग ही अंडी जी जेव्हा खाली पडतात ती सॉफ्ट असतात एकदम, त्यामुळे ते एकमेकांवर आदळून फुटत नाही, हार्ड नसतात. सो त्याच्यामुळे आणि मग इव्हेंच्युअली ते हार्ड होतात नंतर. आणि मग ही अंडी खाली पडून झाली की मग पुढे ते नेट कव्हर करतात वाळूने नेस्ट कव्हर करतात. खड्डा जो असतो नेस्ट तो बुजवून टाकल्यानंतर मग वाळू त्याच्या कव्हर करतात आणि मग ते अशा प्रकारे ते नेस्ट जे ते कव्हर करतात आणि ती जी साईट असते जो खड्डा असतो तो प्लेन करतात. म्हणजे ट्रस्ट मी आम्ही तिथे उभे होतो, आम्हाला माहिती आहे की आमच्यासमोर इथे नेस्ट दिलाय किंवा खड्डा केलाय, पण ही जी प्रोसिजर आहे खड्डा बुजवणं किंवा ह्याला टर्टल डान्स वगैरे पण म्हणतात काही लोक, सो ही जी प्रोसिजर झाल्यानंतर आम्हाला समोर आम्ही असल्यानंतर पण आम्हाला कळत नव्हतं की नक्की नेस्ट कुठे केलेला. म्हणजे तुम्ही विचार करा नंतर शोधायचं असेल तर मग वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे फक्त ट्रॅक्स बघून जर आपल्याला शोधायचं असेल तर किती डिफिकल्ट आहे. हे तर आमच्या समोर नेस्ट केलं होतं. सो ही जी प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही त्या टर्टलला कॅप्चर केलं. मग कॅप्चर केल्यानंतर मग आम्ही त्याला पुढे घेऊन गेलो नेक्स्ट. सो अशा प्रकारे नंतर मग आम्ही त्याला टॅग लावण्याची प्रोसिजर स्टार्ट केली. सो त्याच्यासाठी मग आम्ही त्याला रेस्ट्रिक्ट केलं एक वुडन बॉक्समध्ये. सो त्याच्या सो दॅट ते जास्त कुठे मूव्ह होणार नाही आणि त्याची एनर्जी वेस्ट होणार नाही, कारण की आम्हाला बराच वेळ त्याला पुढे ठेवायचं होतं टॅगिंग प्रोसिजरसाठी. सो इथे जर चित्रामध्ये दिसत असेल तर त्या टर्टलच्या पाठीवरती टॅग आहे. तर हे टॅग जे आहे तर ते सॅटेलाइट ट्रान्समिटर आहे आणि त्याला वरती अँटिना आहे. तर मग हे जे टॅग आहे ते टर्टलच्या सगळ्यात डोक्याच्या ज्या पाठचा भाग असतो तर तिथे तो फिट केला जातो. कारण तो आपण जर मागे लावला टेलिव्हिजन किंवा अजून मध्यभागी लावला तर तिथे एक प्रॉब्लेम असू शकतो की श्वास घेण्यासाठी टर्टल्स सरफेस करतात किंवा वर येतात. सो त्यावेळी वर आल्यानंतर ती अँटिना बाहेर आली पाहिजे तरच सिग्नल ट्रान्समिट होऊ शकतात. त्यामुळे तो जो पार्ट आहे म्हणजे डोक्याच्या मागचा जिथे त्यांचे नॉस्ट्रिल्स असतात त्याच्या मागचा भाग तो वर येतो बऱ्यापैकी आणि त्यामुळे ती अँटिना सुद्धा बाहेर येते. म्हणून कारण की हे टॅग तिथे त्या ठिकाणी फिट केलं जातं. सो त्याच्यानंतर एक विशिष्ट ग्लू लावून मग तो टॅग फिट केला गेला. ह्याच्यामध्ये इपॉक्सी ग्लू वापरला जो इंडस्ट्रियल ग्लू आहे. सो त्याच्यामुळे तो टॅग म्हणजे परमनंटली तिथे फिट होतो ट्रान्समिटर. आणि मग ग्लू लावून झाल्यानंतर ग्लू ड्राय होण्यासाठी बराच वेळ थांबावा लागतो. म्हणजे एन्व्हायरमेंटल टेम्परेचर जर कोरिलेट करून मग तो आम्ही ग्लू ड्राय व्हावा लागतं. अदरवाईज मग तो ग्लू जर आपण नीट ड्राय होऊ नाही दिला आणि तसंच सोडलं त्याला तर ते निघू शकतं ट्रान्समिटर. सो जवळजवळ एक 7-8 तास लागतात हा ग्लू ड्राय व्हायला आणि तोपर्यंत मग त्या टर्टलला तसंच कॅप्चर करून ठेवावं लागतं टँकमध्ये किंवा अशा बॉक्सेसमध्ये. सो एकदा की जो तो ग्लू ड्राय झाला सो त्याच्यानंतर आम्ही त्याला अँटी फॉलिंग पेंट लावला. सो अँटी फॉलिंग पेंट इज बेसिकली बोटींना जो खालच्या भागाला लावतात जेणेकरून दुसरे काही प्राणी तिथे किंवा येऊन फॉल करू नये किंवा खड्डे करू नये. सो त्याच्यासाठी मग हे अँटी फॉलिंग पेंट लावला गेला. सो दॅट दुसरे कुठले प्राणी जसं बार्नाकल्स असतील बूज बार्नाकल्स असतील ऑयस्टर्स वगैरे ते जाऊन तिथे चिकटणार नाही आणि जेणेकरून तो जो ग्लू आहे तो निघणार नाही. सो अशा प्रकारे हा ट्रान्समिटर फिट केला. आता हा जो ट्रान्समिटर आहे ह्याची बॅटरी लाईफ आहे जवळजवळ 700 days म्हणजे 2 वर्ष. सो जर इफ एव्हरीथिंग गोज वेल जर आपल्याला जवळजवळ 2 वर्षासाठी हे टर्टल्स कुठे फिरतात ह्याचा डेटा आपल्याला मिळू शकतो. सो ह्याच्यासाठी ह्यावर सॉल्ट मीटर्स बीचेस आहेत. इथे कदाचित चित्रामध्ये दिसणं खूप कठीण आहे पण तिथे सिल्वर कलरचे डॉट्स दिसत आहेत. सो त्याच्यामध्ये इथे हे जे सिल्वर डॉट दिसतो तुम्हाला मध्ये कलर जिथे नाही लावलाय तर ते सॉल्ट वॉटर स्विच आहे. सो बेसिकली जेव्हा ते सॉल्ट वॉटर म्हणजे किंवा सी वॉटरच्या ह्याच्यामध्ये असतात जवळ असतात किंवा त्याच्यावर सी वॉटर असतं तर तेव्हा ते बंद असतं ट्रान्समिटर सो दॅट त्याची बॅटरी वाचू शकते. आणि जेव्हा ते श्वास घेण्यासाठी बाहेर येतात तेव्हा सी वॉटर आणि त्याचं कनेक्शन तुटतं आणि तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतं. सो आणि मग अशा प्रकारे त्याची बॅटरी लाईफ वाढली जाते. सो म्हणून मग ती 700 days पर्यंत याची बॅटरी लाईफ राहू शकते आणि आपल्याला ट्रान्समिशन येऊ शकतात. सो अशा प्रकारे एक टर्टल गलासमध्ये टॅग केला आणि दुसरा टर्टल अंजरलेमध्ये टॅग केला त्याच रात्री
सो त्याच रात्री आम्हाला दुसरा कॉल आला होता की अंजरलेमध्ये पण एक टर्टल कॅप्चर झालाय आणि खूप थंडी होती आणि त्या थंडीत आम्ही अंजरलेला ट्रॅव्हल केला पुन्हा आणि ते टर्टल तिथे टॅग केला आणि मग 2 टर्टल आम्ही 25 तारखेच्या दिवशी टॅग केले. सो वेळाचं जे टर्टल होतं त्याला आम्ही प्रथमा असं नाव दिलंय. जर तुम्ही फॉलो करत असाल इंस्टाग्रामवर पांडू फाउंडेशनला सो तुम्हाला ही नावं माहिती असतील कदाचित. तर वेळाचं जे टर्टल आहे त्याला आम्ही प्रथमा नाव दिलं. प्रथमा या कारण की महाराष्ट्रात किंवा वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया इथे ऑलरेडी या टर्टल्सचं किंवा कुठल्याच टर्टल्सचं कोणीच आधी याच्या आधी टॅगिंग केलं नव्हतं. सो मॅंग्रोव्ह फाउंडेशन, WI आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून पहिल्यांदाच आपण हे टर्टल टॅग केलं गेलं आणि म्हणून ह्याला आम्ही प्रथमा नाव दिलं. त्यानंतर अंजरलेला जे टर्टल टॅग केला त्याला सावणी असं नाव दिलं. तर त्यांची तिथे एक गॉडेस आहे सावणीकरी म्हणून, त्यांची देवी आहे लोकल देव. तर त्याच्यावरून मग तिकडच्या लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ह्या कासवाला हे नाव द्या सावणी. सो असं आपण त्याला 2 नावं दिली गेली आणि त्यांना आपण समुद्रात सोडलं. आणि मग लगेच थोड्या दिवसांनी म्हणजे जवळजवळ 1 वीक मध्ये आपल्याला हे काही त्यांचे मॅप्स मिळाले. सो त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की हे जे 2 टर्टल्स टॅग केले म्हणजे वेळास किंवा वेळातला जी टर्टल टॅग केलेली प्रथम तर ती स्ट्रेट लाईन मध्ये बाहेर गेलं. सो ॲज सावनी काहीतरी असं समोर लगेच मे बी घाबरल्या असतील त्या, कारण बऱ्याच वेळ त्यांना कॅप्चर केलेलं तर लगेच लाईन करून केवढ्या लांब जाते जेवढ्या लांब पळाल्या त्या. सो तर तशा प्रकारे आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये त्यांचं ट्रॅव्हल करताना दिसते तो. आणि त्याच्यानंतर मग प्रथमा जी आहे ती बरीच ट्रॅव्हल करायला लागली. तर ती पुढे जवळजवळ वर दिव्यागरच्या दिशेने गेली आणि मग सावनी जी टर्टल होती अंजरलेला टॅग केली ती पण त्याच्या मागोमाग जायला लागली टुवर्ड्स हरिहरेश्वर. जर तुम्हाला महाराष्ट्राची कोस्टलाईन जर माहिती असेल तर रत्नागिरीत टॅग केलेले जे टर्टल्स आहेत ते टुवर्ड्स रायगड जायला लागले. तर मग हे सुरुवातीचे 2 टर्टल्स टॅग केले. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की वी हॅव डिसाइडेड की वी विल टॅग 5 टर्टल्स. सो इथे आम्ही 2 टर्टल्स टॅग केले. त्याच्यानंतर मग काही दिवसांचा गॅप घेऊन नंतर मग आम्ही विचार केला की परत कुठे टॅग करायचे, कुठल्या ठिकाणी हे टर्टल्स टॅग करायचे. सो जेव्हा आम्ही पीक नेस्टिंग सीझन बघितलं तर त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त नेस्टिंग कोणत्या बीचवर होतं ते पण आम्ही बघायला लागलो. सो आम्हाला कळलं की जो डेटा मिळाला होता त्याच्यातून दिसलं की गुहागर जे बीच आहे रत्नागिरीत चिपळूण जवळ तर तिथे सगळ्यात जास्त नेस्टिंग होतं. सो वी डिसाइडेड की गुहागरला जाऊन टॅग करूया टर्टल्स. सो दिस टाइम वी वर एक्सपिरियन्स्ड, लिटिल एक्सपिरियन्स ॲक्च्युली. सो थोडा एक्सपिरियन्स होता की कधी पेट्रोलिंग करायचं, कसं टर्टल कॅप्चर करायचं. आणि त्याच्यानंतर मग इथे आम्ही जेव्हा टॅगिंग स्टार्ट केलं तेव्हा सुरुवातीला पहिल्याच दिवशी 14 फेब व्हॅलेंटाईन्स डे. सो त्या दिवशी आम्हाला एक टर्टल सापडला. सो त्या दिवशी एक टर्टल सापडलं त्याला आम्ही टॅग केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून 2 टर्टल्स सापडले. तर दिस वॉज अगेन डिफिकल्ट टास्क कारण की गुहागरचा जो बीच होता आहे तो जवळजवळ 7 to 8 किलोमीटर्स लांब आहे. सो 7-8 किलोमीटर्स कसं फिरायचं लोकांनी टर्टल्सला शोधायला. आणि ही जी प्रोसिजर त्यांची नेस्टिंगची जी झाली ती अर्धा तास चालते आणि अर्धा तासामध्ये जर आपण त्या मिस केलं आपण तर ते परत जातात पाण्याकडे. तर मग जर आपण ते मिस केलं तर कसं, म्हणून मग आम्ही काही आम्हाला व्हॉलेंटियर सपोर्ट लागला. सो त्याच्यामध्ये आम्ही काही व्हॉलेंटियर्सना बोलावलं तर त्यांनी आम्हाला हेल्प केली. काही कॉलेज स्टुडंट्स होते, काही लोकल्स होते ज्यांना तो बीच नीट माहिती होता. सो अशा काही व्हॉलेंटियर्सना आम्ही जमा केला आणि नंतर मग पेट्रोलिंग स्टार्ट केलं. तर बीच आम्ही तो 1-1 किलोमीटरमध्ये डिवाइड केला आणि प्रत्येक जे व्हॉलेंटियर्सचे प्लेयर्स होते त्यांना सांगितलं की तुम्ही या 1 किलोमीटरमध्ये फिरायचं आणि टर्टल मिळाल्यानंतर आपल्याला टॅगिंग करायचं त्याचं. सो अशा प्रकारे 3 टर्टल्स हे इथे टॅग केले गेले. सो इथे हे जे टर्टल्स टॅग केले सो तिथल्या 3ऱ्या टर्टलला आम्ही वनश्री असं नाव दिलं. वन विभागाकडून त्याला वनश्री असं नाव दिलं गेलं. आणि दुसरे जे 2 टर्टल्स होते त्याला लक्ष्मी आणि रेवा असं नाव दिलं गेलं. सो रेवा कारण तिथे छोटी नदी आहे रेवा नावाची. सो तिकडच्या लोकल्सने सांगितलं की ह्याला तुम्ही रेवा असं नाव द्या. आणि लक्ष्मीची स्टोरी इंटरेस्टिंग आहे की जे पेट्रोलिंग करताना तिचं जे ट्रॅक होतं तिथे जो पेट्रोलिंग करताना एक रिसर्चर होता त्याला WIचा रिसर्चर होता त्याला 1 रुपयाचं कॉईन मिळाला होता. सो ही सेट की लक्ष्मी मिळाली. पण अगेन जर मायथॉलॉजीमध्ये जर बोलायचं झालं तर टर्टलला लक्ष्मी मानलं जातं. आपण देवाला टर्टलचं स्टॅच्यू ठेवलं जातं सांगायचं. सो तसं पण ते कोरिलेट करून मग त्या टर्टलला लक्ष्मी असं नाव दिलं. सो अशा प्रकारे हे 3 टर्टल्स टॅग केले 15 आणि 16 तारखेला आणि मग त्यांना रिलीज केली. सो एक 5 टर्टल टॅग करून झाले होते आणि नाव वी वर वेटिंग फॉर देअर
म्हणजे रूट्स किंवा ते कुठे जातात मायग्रेशन रूट्स. सो त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा मॅप किंवा मॅप पाहायला लागलो किंवा त्यांचे सिग्नल्स द्यायला लागले तेव्हा ते अशा प्रकारे काही ट्रॅव्हल करत होते. आता जे प्रथमा जी कासव होती ती खाली आली पुन्हा गुहागरच्या दिशेने आणि दाभोळची जी क्रिक आहे त्या क्रिक माउथवर फिरत होती आणि सावनी जी कासव होती ती पुन्हा टुवर्ड्स लँड जाताना दिसत होती, म्हणजे ती तिथेच कुठेतरी फिरत होती. सो आणि बाकीचे हे जे 3 कासव होते जे रिसेंटली ट्रॅक केले होते तर त्यांचे काही फार लांब जाताना ते दिसत नाही त्या मॅपमध्ये, पण मग त्यांनी पण त्यांचं मायग्रेशन चालू केलं होतं. सो सावनी जे टुवर्ड्स लँड गेली होती तर तेव्हा परत आम्हाला वाटलं की हे टुवर्ड्स लँड जाते म्हणजे पुन्हा नेस्टिंग करू शकते. तर ऑलिव्ह रिडली सी टर्टल्स मध्ये सांगायचं झालं तर एक म्हणजे सेम फिमेल जी इंडिव्हिज्युअल आहे ती एका सीझन मध्ये 2 ते 3 वेळा नेस्ट करतात त्या. सो सुरुवातीला जेव्हा अंडी देतात तेव्हा त्यांचा अंड्यांचा नंबर जास्त असतं, मे बी 120 to 150, त्याच्यानंतर मग 60 to 90 आणि त्याच्यानंतर लेस दॅन 60 असं ह्या 3 क्लचेसमध्ये ते नेस्ट करतात सेम इंडिव्हिज्युअल. सो दुसऱ्यांदा पुन्हा टॅग करण्यासाठी ती टर्टल बीचवर आली होती. सो वी हॅड टॅग दिस टर्टल ॲट अंजारले आणि 25 जानेवारीला केलं होतं टॅग आणि एक्झॅक्टली एका महिन्यानंतर ती केळशी हे जे बीच आहे अंजरलेपासून 7 ते 8 किलोमीटर डिस्टन्सवरती बीच आहे तर त्या ठिकाणी पुन्हा ती अंडी देण्यासाठी आली होती आणि वी गॉट व्हेरी लकी की त्या दिवशी जो नेस्ट मॅनेजर होता किंवा लोकलचा अपॉइंट केला होता तर त्यांनी ही स्पॉट पण केली टर्टल त्यावेळी आणि मग त्यांनी हे काढलेले फोटो. सो अशा प्रकारे आपल्याला कन्फर्म झालं की हे टर्टल एका सीझनमध्ये 2 ते 3 वेळा नेस्ट करतात आणि जे म्हटलं जायचं की एकाच ठिकाणी ते येऊन नेस्ट करतात, म्हणजे आता अंजरलेला आधी नेस्ट केलेला पुन्हा ते येऊन अंजरलेलाच करेल असं नाहीये. सो त्या रिजनमध्ये ते आजूबाजूला कुठेही करू शकतात. सो हे सुद्धा कळलं आपल्याला की ते जे हायपोथेसिस होतं आपल्याला आधीचं की साईट फिडिलिटी आहे आणि एकाच ठिकाणी येऊन नेस्ट करतात. तर ऑलिव्ह रिडलीमध्ये तेही आपल्याला कळलं थोड्याफार प्रमाणात की असं काही गरजेचं नाही की त्याच बीचवर किंवा त्याच ठिकाणी येतील ते परत. सो ते आजूबाजूला थोड्याफार अंतरामध्ये कुठेही जाऊन नेस्ट करू शकतात. सो त्याच्यानंतर मग आपल्याला हे जे मॅप्स दिसतील तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे ट्रॅक्स दिसत आहेत तर सावणी बऱ्या प्रमाणात रायगड आणि रत्नागिरीच्या इथेच फिरत होती आणि प्रथमा जी आहे टर्टल आहे ती पुन्हा खाली येऊन दाभोळच्या इथे खूप फोरेज करताना दिसते किंवा दाभोळची जी खाडी आहे तर तिथे तर तुम्ही निळा रंग दिसला तो गडद तिथे फिरताना दिसतो. सो बेसिकली ती तिथे फोरेज करत होती आणि तिथे फिरत होती. सो वी अगेन थॉट की ही पण टर्टल नेस्ट करू शकते इथे, पण तसे काही रेकॉर्ड्स मिळाले नाही. सो त्याच्यानंतर मग बाकीचे टर्टल्स खाली जायला लागले, त्याच्यानंतर लक्ष्मीची टर्टल आहे ते खाली जायला लागले आणि बाकीचे जे रेवा आणि मनश्री त्या तिथेच गुहागरच्या समोर फिरत होत्या. सो काही दिवसांनी आम्हाला म्हणजे 2 मार्च म्हणजे आम्ही फेब्रुवारीमध्ये टॅग केलं होतं 15-16ला आणि 2 मार्चला आम्हाला लक्ष्मी ही जी टर्टल होते त्याचे सिग्नल्स द्यायचे बंद झाले. सो मे बी 2 रिझन्स असू शकतात, एक तर त्या टर्टलचं डेथ झालंय किंवा मग त्याच्यावरचं जे ट्रान्समिटर आहे ते निघालं. दोन्ही केसेसमध्ये त्याला सिग्नल येणार नाही. सो त्याच्यामुळे मग आम्ही त्या दिवशी ते डिक्लेअर केलं की लक्ष्मी जी टर्टल आहे त्याच्याकडून आपल्याला सिग्नल्स येत नाही. सो नेक्स्ट ऑनवर्ड्स मग आपल्याला मॅप्समध्ये लक्ष्मीचे सिग्नल्स दिसणार नाही किंवा ट्रॅक्स दिसणार नाही. तर मग अशा प्रकारे नंतर प्रथम पुन्हा वरती नॉर्थ साईडला ट्रॅव्हल करायला लागले आणि जर सावनी टर्टल बघितलं तर जवळजवळ अलिबागच्या समोर किंवा ऑफ अलिबाग दिसते. सो ते टुवर्ड्स मुंबई यायला लागले आणि मग पुढे जर पाहिलं तर मग प्रथमा जी मागे होती सावनीच्या तर नंतर मग ती पुढे गेली. नेक्स्ट पुढे जाऊन मग ती मुंबईला क्रॉस केलं त्याने आणि मुंबईचे जे वॉटर्स आहेत ते क्रॉस करून आणखी नॉर्थला जाऊन मग ते गुजरात वॉटर्समध्ये गेले आणि मग तुम्हाला दिसत असेल तर दीव या ठिकाणी गुजरातचं जे दीव शहर आहे तर त्याच्या समोर पाण्यामध्ये प्रथमा दिसते. त्याचप्रमाणे खाली रेवा साऊथवर्ड्स ट्रॅव्हल करायला लागली आणि जवळजवळ बँगलोर वगैरे त्या ठिकाणी ती पोहोचली होती आणि सावनी आणि मनश्री महाराष्ट्र किंवा त्याच भागात फिरत होत्या. सो पुढे जर आता आपण आणखी बघितलं तर मग ह्या फाइंडिंग्स आणखी इंटरेस्टिंग होऊ लागतात. सो आता बरेचसे लोक विचारतात की मग ही टर्टल खाली का जात आहे, हे वर का जात आहे. सो आतापर्यंत आपल्याकडे असे काही क्ल्यूज नाही आहेत किंवा मे बी ओव्हर द पिरियड जेव्हा आपण हा डेटा कोरिलेट करू बाकीच्या ओशनोग्राफिक पॅरामीटर्स सोबत तेव्हा मे बी काहीतरी कोरिलेशन निघू शकतं. सो यावेळी तरी आपण काही सांगू शकत नाही, पण बेसिकली हे अशा प्रकारे मायग्रेट करताना दिसतं. सो
पुन्हा जी रेवा टर्टल होती ती पुन्हा वर यायला लागली नॉर्थ साईडला, आणि प्रथमा जी आहे ती खाली यायला लागली, आणि सावली मदश्री परत टुवर्ड्स साऊथ जायला लागल्या, टुवर्ड्स रेवा जायला लागल्या. अशा प्रकारे त्यांचं मायग्रेशन तिथे दिसत होतं. सो प्रथमा जवळजवळ पुन्हा वेळासच्या बीचला आली, म्हणजे जिथे तिचं टॅगिंग केलं होतं तेवढं सगळं फिरून गुजरातला जाऊन पुन्हा ती वेळासच्या समोर आलेली आहे. आणि मग पुन्हा रेवा टर्टल जी आहे ती पुन्हा टुवर्ड्स महाराष्ट्र जाताना दिसते. सो दिस इज द लास्ट मॅप. आता आम्ही जो अजून रिलीज केला नाही आहे, जो आजच्या टॉकसाठी ठेवला होता, सो अजूनपर्यंत कोणी पाहिला नाही, हा तुम्हीच पाहताय सुरुवातीला. सो इथे दिसतं की सावली जी टर्टल आहे ती आणि रेवा जवळजवळ क्रॉसओव्हर आहेत, ओव्हरलॅप झाले त्यांचे सिग्नल्स, आणि मग ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आणि जी प्रथम आहे ती पुन्हा खाली आलेली आहे टुवर्ड्स वेळास आणि महाराष्ट्राच्या दिशेने आहे ती, आणि वनश्री जी आहे ती तिथेच आहे. तर रेवाची टर्टल आणि प्रथमाची टर्टल आहे ती बऱ्याचशे कॉन्टिनेंटल शेल्फ जे आहे आता तर त्याच्या पलीकडे पोहत आहे, म्हणजे जवळजवळ एक 250 मीटर्स वगैरे डेप्थला जाऊन ते डाईव्ह करतात आणि त्या ठिकाणी ते पोहत आहेत. आणि ह्या ट्रान्समिटर्सबद्दल सांगायचं झालं तर जे ओडिसा वगैरे त्या ठिकाणी जे ट्रान्समिटर्स लावले होते त्याच्यामध्ये डेप्थ नाही मिळायचे, ते किती डेप्थला जाऊन खाली जात आहेत डाईव्ह करतायत ते आपल्याला कळायचं नाही. ह्या ट्रान्समिटरमध्ये आपल्याला लोकेशन पण कळतं आणि त्यांचं डेप्थ पण कळतं की किती डेप्थला ते जाऊन खाली बसतायत किंवा किती वेळ ते टाइम स्पेंड करतायत अंडर वॉटर. सो ह्या थोडं अपडेटेड हे ट्रान्समिटर्स आहेत. सो ह्या सगळ्या आपल्याला फाइंडिंग्स या ट्रॅकिंग प्रोजेक्टमधून आपल्याला आतापर्यंत कळतात. सो हे शेवटचं मॅप होतं जे रिलीज केलं. थँक्यू सो मच. हे आता